सागर आज खूप खुश होता, कारण जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आज त्याची बायको झाली असं त्याला वाटत होतं. मित्रांकडून आपल्या बायकोची प्रशंसा ऐकून त्याला तर अजून जास्त भारी वाटत होतं. आज त्याचं लग्न झालं. अपूर्वाला घेऊन तो घरी आला. त्याची सुहागरात होती, म्हणून त्यानं बायकोला चांगलं गिफ्टही दिलं आणि त्याच्याकडून होईल तितकी तिची खूप तारीफ सुद्धा केली. किती सुंदर आहे हे तिला सांगितलं आणि तिची सुंदरता बघून आता त्याच्याकडून कंट्रोल होत नाही, म्हणून मला लवकरच तुझ्यात विलीन व्हायचं आहे, नवरा बायकोचं नातं तयार करायचं आहे बोलत तिच्याजवळ जाण्याचा त्यानं प्रयत्न केला. पण तितक्यातच तिनं त्याला थांबवलं. सागर, ऐक ना, अपूर्वा प्रेमळ आवाजातच त्याला बोलली. तितक्यातच तो तिला बोलला, तुझं तर सगळं ऐकेल, पण आता नाही, उद्या. आज माझ्या कामात व्यत्यय आणू नकोस. ती लगेचच त्याला म्हणाली, महत्वाचं आहे, ऐक ना, तुझ्यासारखा हँडसम देखणा संस्कारी तरुण नवरा मिळावा म्हणून देवाकडे नवस मागितला होता आणि त्यासाठी मी महिन्याभराचा उपवास पकडेल. महिनाभर मी कुवारी बनून राहील असं मी देवाला नवस बोलले होतो. आणि बघ ना, देवाने मला तुझ्यासारखा नवरा दिला, म्हणून आता मला माझा नवस पूर्ण करावा लागेल. मी 1 महिना तुझ्याजवळ येणार नाही. प्लीज माझी या कामात मदत कर. तिचं हे बोलणं ऐकून सागरचा चेहरा उतरला. काय यार अपूर्वा, असे कसे नवस असतात तुमच्या मुलींचे? मी नवरा आहे तुझा, आता भेटलो आहे ना, मग हा नवस पूर्णच केला पाहिजे का? मला इतका महिना थांबवणार नाही. तोच अपूर्वा त्याला बोलते, अरे पण मी तर आपल्या संसारासाठीच हे सगळं केलं आहे. एकतर महिन्याची गोष्ट आहे, त्यानंतर आपण नवरा बायकोच राहणार आहोत ना. आता बायकोच्या प्रेमासाठी त्यानं 1 महिन्याचं तिच्यापासून दूर राहण्याची आट मान्य केली. माझ्याकडून नाही होणार, पण ठीक आहे, 1 महिन्याच्या वरती मी 1 दिवस पण कंट्रोल करू शकणार नाही म्हणत त्यानं नाराज होतच झोपून घेतलं. आपला नवरा झोपलाय बघून अपूर्वा हळूच गॅलरीत आली आणि आपल्या आईला फोन करत म्हणाली, आई, तू सांगितलेलं मी सगळं केलं आणि सागरने माझ्या प्रेमात ते ऐकलं सुद्धा, पण फक्त महिनाभर, त्यानंतर काय? तेव्हा अपूर्वाची आई तिला बोलते, अपूर्वा बेटा, हे बघ, 1 महिना आहे तुझ्याकडे. तोपर्यंत तू सागरच्या मनात आणि तुझ्या सासूच्या मनात तुझ्याबद्दल खूप जास्त प्रेम तयार कर. त्यांना तुझ्याशिवाय दुसरं कोणीच सुचलं पाहिजे नाही असा विश्वास, असं प्रेम, अशी आपुलकी तू त्यांच्या मनामध्ये तयार कर तुझ्याबद्दल. त्यापुढील सगळं काही मी बघून घेईल, तू फक्त तुझी काळजी घे म्हणत आता पूर्वाच्या आईनं फोन बंद केला. तितक्यातच तिथे एक स्त्री येऊन अपूर्वाबद्दल विचारते की अपूर्वा कुठे आहे? तेव्हा अपूर्वाची आई सांगते की ती बहुतेक तिच्या पहिल्या प्रियकरासोबत पळून गेली. तिच्याबद्दल मला काहीही एक माहिती नाही. ती जेव्हा मला फोन करेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला अपूर्वाबद्दल माहिती देईल. तिकडे हळूहळू दिवस पुढे ढकलत चालले होते. सागर अपूर्वामध्ये कुठल्याही प्रकारे नवरा बायकोचं नातं अजून तयार झालं नव्हतं. अपूर्वाने आपल्या सासूच्या मनात आपल्याबद्दल खूप जास्त प्रेम निर्माण केलं होतं. सकाळी लवकर उठून ती पूर्ण किचन सांभाळायची, सगळ्यांच्या मनपसंत जेवण बनवायची, म्हणून सागरची आई ही खूपच खुश होती की आपल्याला अपूर्वासारखी सून मिळाली. माझ्या मुलाचं भाग्य उजळलं म्हणून तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली, असं सागरची आई तिला म्हणायची. सागर मात्र हे सगळं बघून अगोदर तर खुश होता, पण आपली बायको मात्र आपल्याजवळ येत नाही म्हणून नाराजही होता. आता 3 आठवडे निघून गेले होते, पण सागर नाराजच होता. एक दिवस ऑफिसवरून येताना तो आपल्या बेस्ट फ्रेंडकडे गेला. महेशनं त्याला विचारलं, यार सागर, तू खूपच नशीबवान आहेस की तुला इतकी सुंदर बायको मिळाली. मी तर म्हणेल आपल्या सगळ्या मित्रांमध्ये तुझी बायको म्हणजेच अपूर्वा वहिनी खूपच सुंदर आहेत. तेव्हा सागर म्हणतो, अरे यार महेश, सुंदर आहे मग काय झालं? ते लग्न तर नीट चालायला पाहिजे ना, बायकोचं कर्तव्य पण पार केलं पाहिजे. त्याच्या असं नाराज होऊन बोलण्यावर महेशनं त्याला विचारलं, सागर यार, तू तुझ्या लग्नामध्ये खुश तर आहेस ना? तेव्हा सागर त्याला म्हणाला,
अरे यार, कसं सांगू तुला, लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोनं जवळ येण्यापासून थांबवलं. काहीतरी देवाला नवस बोलून ठेवलंय म्हणे, पण मला नाही वाटत असं काही असेल म्हणून. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, सागर, कदाचित लग्नाच्या अगोदर वहिनींचा कुणी प्रियकर असेल आणि वहिनी अजून त्याला विसरू शकल्या नाही. कदाचित त्या दोघांचं आजही प्रेम असेल म्हणून त्या तुझ्याजवळ येत नसतील. तेव्हा सागर त्याला म्हणतो, काय यार, तू तर अजून टेन्शन द्यायचं काम करत आहेस. अपूर्वा अशी मुलगी नाही, ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि आता तर माझंही तिच्यावर प्रेम झालं आहे. तेव्हा त्याचा मित्र महेश त्याला परत बोलतो, हे बघ सागर, असं असेल तर चांगलंच आहे, पण तरीही मी तुला सांगतो, वहिनींचा मोबाईल एकदा चेक कर, म्हणजे आपल्याला सत्य काय आहे ते लवकरच कळेल. आता जेव्हा सागर घरी जातो तेव्हा तो आणि त्याची बायको अपूर्वा हे दोघंही आपल्या रूममध्ये गेले. काही वेळातच अपूर्वा झोपी गेली, पण सागरला काही केल्या झोप येत नव्हती. आपल्या मित्राचं बोलणं त्याला वारंवार आठवत होतं. खरंच अपूर्वाचं कोणी प्रियकर असेल का? म्हणूनच ती माझ्याजवळ आली नसेल का? न राहून त्यानं तिचा मोबाईल घेतला आणि एक आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मोबाईलला कुठलाही पासवर्ड नव्हता. त्यानं तिचं व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग, मेसेजेस, इंस्टाग्राम, फेसबुक सगळं काही चेक केलं, पण त्यात कुठेही त्याला आपल्या बायकोचा कोणी प्रियकर आहे असं दिसलं नाही. तो खूप खुश झाला. त्यानं लगेचच आपल्या मित्राला फोन केला आणि आपल्या बायकोचा काहीही भूतकाळ नाही, मला तिच्या मोबाईलमध्ये कुठलाही मुलाचा नंबर आढळला नाही असं सांगितलं. तेव्हा त्याचा मित्र बोलतो, ही तर चांगली गोष्ट आहे, तरीसुद्धा तू वहिनींवर लक्ष ठेव. आता असेच 2-3 दिवस जातात. आज परत एकदा सागर बायकोच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला समजावून सांगते, फक्त एकच दिवसाची गोष्ट आहे, माझं व्रत उद्या पूर्ण होईल. उद्यापासून आपण नवरा बायकोचं रिलेशन बनवू शकतो, फक्त आज वाट बघ. सागर हा संस्कारी मुलगा होता. तो विचार करतो, इतके दिवस गेले, एका दिवसाने काय फरक पडतो. हसूनच तो तिला बोलला, ठीक आहे, झोप तू, मीही झोपतो. मनात तो झोपून गेला. पण अपूर्वाला आज काही केलं झोप येत नव्हती. तिने लगेचच आपल्या आईला फोन केला, आई, आज एकच दिवस शिल्लक राहिला. उद्या माझ्याजवळ येण्यापासून मी माझ्या नवऱ्याला कसं काय थांबवू शकते? मला तर काहीच समजत नाही, मी काय करू? तेव्हा तिची आई तिला बोलते, मला सांग, तू तुझ्या सासूच्या आणि नवऱ्याच्या मनात प्रेम निर्माण केलंस? हो आई, प्रेम तर निर्माण केलं मी, पण माझ्याबद्दलचं सत्य ऐकल्यानंतर हे लोक मला त्यांच्या घरात राहून देतील. तेव्हा अपूर्वाची आई तिला बोलते, का नाही राहू देणार? जर तू त्यांच्या घराची सून आहेस आणि सागरची बायको आहेस म्हटल्यावर ते तुला आता घरातून काढून देऊ शकत नाही. मी जे सांगते ते तू उद्या कर, म्हणजे पुढचेही 4-5 दिवस तुझे जातील. आता अपूर्वा म्हणाली, ठीक आहे आई, मी हेच करते. काही दिवसातच सागरला माझ्याबद्दल सगळं काही खरं सांगून देते. आता अपूर्वा ही झोपते. सकाळी उठल्यानंतर ती सागरला चहा देते. सागर मात्र स्वतःवर कंट्रोल करू शकत नव्हता. त्यानं तसंच तिला आपल्याकडे खेचलं. आज बहाणे चालणार नाही, आज आपल्याला एकरूप व्हायचं आहे. तेव्हा हसूनच ती म्हणाली, सागर, मला माहिती आहे माझं व्रत पूर्ण झालं, 1 महिना संपला, पण आत्ता सकाळ आहे, आपण थोडीच आता अशा काही गोष्टी करू शकतो. उठ आणि ऑफिससाठी तयार हो, रात्री लवकर घरी ये, आज आपल्यासाठी स्पेशल दिवस आहे. म्हणत ती लाजतच तिथून निघून गेली. आता मात्र सागर फारच खुश झाला. मी माझ्या बायकोबद्दल चुकीचा विचार करत होतो. तिच्या दुसऱ्या कुणावरही प्रेम नाही, ती खरंच माझ्यासाठीच उपवास आणि व्रत करत होती. म्हणजे आज आम्ही खऱ्या रूपाने नवरा बायको होणार. अशा विचारातच तो आनंदातच ऑफिससाठी निघून गेला. त्यानं आज ऑफिसवरून लवकरच सुट्टी घेतली. त्याचा मित्रालाही त्यानं ती गोष्ट सांगितली. मित्र तर आता त्याची मजाक उडवत होता. चल, आपण जो विचार करत होतो तो चुकीचा आहे, चांगलं झालं, जा आणि आपली मॅरेज लाईफ एन्जॉय कर म्हणत होता. म्हणून आता सागर लवकरच ऑफिसवरून घरी निघाला.
तितक्यातच अपूर्वाने त्याला फोन केला. गाडी रस्त्यावर थांबवत त्यानं फोन उचलला आणि ती त्याला बोलली, सागर ऐक ना, माझं पॅडचं बॉक्स संपलेलं आहे. प्लीज माझ्यासाठी पॅडचं एक पॅकेट घेऊन ये. सागर परत नाराज झाला. त्यानं मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन आपल्या बायकोसाठी पॅड घेतले आणि तो घरी आल्याबरोबर अपूर्वाने त्याला खाली बसवलं, प्यायला पाणी दिलं. मी जे सांगितलं होतं ते आणलंस का? तिनं त्याला हळू आवाजातच विचारलं. त्यानं आपल्या बॅगमधून ते पॅडचे बॉक्स तिच्याकडे दिलं. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो नाराज आहे. म्हणून हळूच ती त्याच्याजवळ बसली आणि त्याला म्हणाली, नाराज आहेस? तोही तिच्याकडे बघत तिला म्हणाला, 1 महिना वाट बघितली, अजूनही आपण नवरा बायको नाही म्हणून वाईट वाटतंय. तेव्हा हसतच ती त्याला म्हणाली, अरे पण या नॅचरल गोष्टी असतात. मी तर यासाठी काही करू शकत नाही. 4 दिवसांची तर गोष्ट आहे, नंतर परत आपण एक होणारच आहोत. आता मात्र ती बाथरूममध्ये गेली, पण सागरच्या डोक्यामध्ये आपला मित्र बोलला होता त्या गोष्टी परत यायला लागल्या. माझी बायको माझ्यापासून दूर राहण्यासाठी हे सगळं नाटक तर करत नाही, तो विचार करू लागला. आणि म्हणूनच त्यानं आपल्या बायकोवर लक्ष द्यायला त्याच दिवसापासून सुरू केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सागर आपल्या ऑफिसला गेला, तेव्हा रात्री आपल्यासोबत परत काय घडलं त्यानं आपल्या मित्राला सगळं सांगितलं. तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला, हे बघ सागर, मला तर आता पूर्ण गॅरंटी आहे की वहिनींचं बाहेर काहीतरी चालू आहे, नाहीतर त्या अशा गोष्टी नाही करू शकत. आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मीही माझ्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बाहेर माहिती काढतो. ज्या कॅफेमध्ये ते दोघं बोलत होते त्याच कॅफेमध्ये काही वेळातच अपूर्वा येऊन एका मुलासोबत बोलताना त्यांनी बघितलं. सागरला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे खरंच आपल्या बायकोचं बाहेर काही अफेअर आहे का? मग अफेअर आहे तर माझ्यासोबत लग्न का केलं, तो विचार करत होता. तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला, हे बघ, मला वाटतं तू वहिनींवर आज रात्री बळजबरी कर. त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न कर. जर या मुलावर त्यांचं प्रेम नसेल तर त्या नक्कीच तुला त्यांच्याजवळ येऊन देतील. प्रेम असेल तर इग्नोरच करतील. मित्राचं ऐकून रात्री सागरने आपल्या बायकोच्या परत जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अपूर्वा चिडतच त्याला म्हणाली, काय चालू आहे तुझं? आज माझा दुसराच दिवस आहे. आपण जवळ येऊ शकत नाही, मला त्रास होईल. पण बायकोचं ऐकायला आज सागर तयार नव्हता. कारण त्याला माहिती होतं की माझी बायको काहीतरी लपवत आहे आणि तिच्या तोंडून सत्य ऐकण्यासाठी मला तिच्यावर बळजबरी करावीच लागेल. म्हणून तो तिच्याजवळ जाण्याचा बळजबरीनं प्रयत्न करतो. पण अपूर्वा चिडूनच त्याला आपल्यापासून दूर ढकलते आणि साडीचा पदर काढून त्याला म्हणते, तुला कळत नाही का मी काय सांगत आहे? ए जवळ आणि कर तुझी हवस पूर्ण. मला त्रास होऊ नाही होऊ त्याच्यासोबत तुला काय करायचं आहे? तुला तर फक्त तुझा पुरुषार्थ पाहिजे. ठीक आहे, ये जवळ, म्हणत तिनं डोळे बंद केले. पण सागरला खूप वाईट वाटलं. म्हणजे आपल्या बायकोचं आज जो भेटला होता तो प्रियकर नव्हता. माझी बायको खरंच माझ्यावरच प्रेम करते. माझ्या मनात काहीतरी चुकीचं चालू आहे तिच्याबद्दल. विचार करूनच त्यानं तिची क्षमा मागितली. अपूर्वा, मला माफ कर, पण मला खरं खरं एक सांग, तुझं बाहेर कुणावर प्रेम आहे का? तेव्हा अपूर्वा बोलते, हो सागर, लग्नाच्या अगोदर प्रेम होतं माझं एका मुलावर, पण आता नाही. आता माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. तेव्हा सागर तिला विचारतो, मग तू आज त्या मुलाला भेटण्यासाठी का गेली होती? सागरच्या प्रश्नावर ती जरा घाबरते आणि त्याला म्हणते, सागर, खरं तर तो मुलगा मला आता ब्लॅकमेल करत आहे. मी जर त्यानं बोलवलेल्या ठिकाणी वेळेवर गेली नाही किंवा मी त्याचा फोन रिसीव केला नाही तर तो तुला मारेल अशी धमकी मला देतोय. म्हणून मी फक्त तुझ्यासाठी त्याला भेटण्यासाठी गेले होते. हे बघ, त्यानं मला एक छोटा फोन सुद्धा दिला आणि यावरच तो मला फोन सुद्धा करतो.
खरं तर सागरचा या गोष्टींवर विश्वास पटत नव्हता, पण परत एकदा त्यानं आपल्या बायकोवर विश्वास ठेवला. परत एकदा त्यानं तिच्या बोलण्याचा रिस्पेक्ट केला. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं, जे अपूर्वा आपल्या नवऱ्यापासून, सासूपासून लपवून ठेवत होती. असे 4 दिवस संपले. अपूर्वाने परत आपल्या आईला फोन केला. आई, हे पण दिवस इतक्यातच गेले. आज मात्र मी माझ्या नवऱ्यापासून कसं काय स्वतःला वाचवणार? आज माझ्याबद्दल सत्य घरात सगळ्यांनाच समजणार. एक काम करू का आई, मीच माझ्याबद्दल सगळं माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला सांगून देऊ का? तेव्हा अपूर्वाची आई तिला बोलते, अपूर्वा 2-3 दिवस थांब, मी तुझ्या सासूला फोन करते आणि काही दिवसांसाठी तुला माझ्याकडे बोलवून घेते. एकदा की त्या दोघांना तुझी आता पूर्ण सवय पडलेलीच आहे, त्यामुळे सत्य समजलं तरीही आता भीती वाटण्याचं काहीही एक कारण नाही. ओके आई, म्हणत अपूर्वा फोन बंद करते. अपूर्वाची आई सागरच्या आईला फोन करत, मुलीची खूप आठवण आली आहे, 2-3 दिवसांसाठी तिला माझ्याकडे पाठवतात का असं विचारते. तेव्हा अपूर्वाची सासू बोलते, खरंच तुमची मुलगी खूपच संस्कारी आहे. मला माझ्या मुलाला खूप जीव लावते. ती आल्यापासून घर वाटत आहे. आम्ही तर खूप खुश आहोत. सहज मी फिरायला म्हणून गार्डनमध्ये आले होते आणि तेव्हाच तुमच्या मुलीला तुमच्यासोबत बघून मी माझ्या मुलासाठी तिचा हात मागितला आणि किती सहज सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या. माझ्या मुलाला किती सुंदर बायको तुमच्या मुलीच्या रूपात मिळाली. माझा मुलगाही खूप खुश आहे. तुम्ही तुमच्या मुलीला 2-3 दिवसांसाठी घेऊन जाऊ शकतात. आता अपूर्वा खूप खुश होते, कारण ती आजही आपल्या नवऱ्याच्या काही प्रश्नांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणून आता 2-3 दिवसांसाठी ती आपल्या माहेरी जाते. आज सागर ऑफिसमध्ये खूप खुश होता. 4 दिवस संपले. आज फायनली आपण आपल्या बायकोच्या जवळ जाणार, म्हणून तो आजही घरी लवकरच येतो. आल्याबरोबर तो अपूर्वाला आवाज देतो. तेव्हा त्याची आई त्याला बोलते, अरे, अपूर्वाच्या आईचा फोन आला होता. त्यांची तब्येत ठीक नाही, म्हणून 2-3 दिवसांसाठी सुनबाईला तिकडे पाठवलं. आता मात्र सागर परत नाराज झाला. त्याच्या मनामध्ये खूप जास्त संशय निर्माण होतात. आपल्याला फसवलं जातंय का? आपण कुणाच्या जाळ्यात अडकलो आहोत का? अपूर्वा खरंच चांगली मुलगी आहे की ती आपल्याला धोका देत आहे? असे बरेच प्रश्न तो स्वतःला विचारत असतो. इकडे अपूर्वा आपल्या आईला म्हणते, आई, मला फार टेन्शन येत आहे. सागर माझ्यावर फार प्रेम करतो, पण मी त्याला ते प्रेम देऊ शकत नाही. आता मी काय करू कळत नाही. इकडे सागर सुद्धा आपल्या मित्राला आपल्यासोबत काय घडत आहे ते परत सांगतो. तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो, मला तर वाटतंय काहीतरी गडबड आहे. आपल्याला सत्य जाणून घ्यावं लागेल. मला वाटत आहे की तिला प्रियकर आहे. सागरचा मित्र दुसऱ्या दिवशी अपूर्वाला त्याच मुलासोबत बघतो आणि सागरला फोन करून सांगतो. इकडे सागर सुद्धा आपली फाईल कपाटात तिकडे तिकडे शोधत असताना त्याचं लक्ष आपण आणलेल्या पॅडच्या बॉक्सवर जातं. काही क्षण तो शांत राहतो आणि परत त्याच्या मनात विचार येतो, त्या दिवशी जर अपूर्वाला प्रॉब्लेम आला होता तर तिने आणलेले पॅड का वापरले नाहीत? हे बॉक्स तर मीच आणलेलं होतं, मला चांगलंच आठवतंय. आता सागरच्या मनात खूप काही प्रश्न त्याला सतावत होते. त्याच दिवशी तिकडे एक स्त्री परत अपूर्वा आणि तिच्या आईच्या घरी आली. तिच्या आईने अपूर्वाला मागच्या दरवाजानेच परत आपल्या सासरी जायला सांगितलं. अपूर्वा घाईतच परत आपल्या सासरी आली. अपूर्वा समोर बघून सागर परत जरा खुश झाला. आपल्या डोक्यामध्ये काहीही वेडवाकडं येत आहे. कदाचित हे चुकीचं आहे. ही माझ्यावरच प्रेम करते आणि म्हणूनच ती परत घरी आली आहे. त्याच रात्री त्याला परत एकदा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिनं आजही मला त्रास होत आहे, माझं पोट दुखत आहे असं सांगून त्याला आपल्यापासून दूर केलं. आता मात्र तो फार चिडला आणि तिला बोलायला लागला, तुझं जर बाहेर अफेअर होतं तर तू माझ्यापासून ही गोष्ट का लपवलीस? तू माझ्याशी लग्न का केलंस? तेव्हा ती त्याला समजावून सांगते, माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे.
माझं बाहेर कोणासोबतही काहीही चक्कर नाही. तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीही वाईट भरलं गेलं आहे. मी एक चांगली मुलगी आहे. तुला खोटं वाटत असेल तर हा बघ, माझ्या पहिल्या प्रियकराने मला दिलेला मोबाईल बघ. तो मला रोजच ब्लॅकमेल करतो आणि बाहेर भेटायला बोलवतो. त्यामुळे मला त्याच्याकडे जावं लागतं. तेही फक्त तुझ्यासाठी. तुझा जीव वाचावा यासाठी मी जात असते. तितक्यात तिच्या त्या छोट्या फोनवर एका मुलाचा फोन येतो. जर तू आली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मी कायमचं या जगातून उठवून देईल, असं तो व्यक्ती म्हणू लागतो. तेव्हा अपूर्वा रडते आणि म्हणते की नाही, असं करू नकोस. मी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या जागेवर येईल. तेव्हा रागातच सागर तो फोन घेतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला बोलतो, हे बघ, माझ्या बायकोला त्रास द्यायचं काम करू नकोस, नाहीतर तुझं काही खरं नाही. मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेल. तेव्हा तो व्यक्ती सागरला म्हणतो, हे बघ सागर, तुला तुझ्या बायकोबद्दल अजून काही गोष्टी माहिती नाही. आमचंही प्रेम होतं, तरीसुद्धा तिनं तुझ्यासोबत लग्न करायचा विचार केला. आता मात्र सागरच्या मनात परत काहीही विचार यायला लागले आणि त्यानं आपल्या मित्राला फोन करून परत आपल्यासोबत काय घडलं ते सांगितलं. मित्राने सुद्धा त्याला एक आयडिया दिली. म्हणून सागरने एका ग्लासमध्ये झोपेची गोळी मिसळली आणि ते ज्यूस अपूर्वाला प्यायला दिलं. अपूर्वाने ते पूर्ण ग्लासभर ज्यूस पिलं आणि ते दोघेही झोपले. सागरने हळूच तिला उचललं. ती पूर्ण झोपेत होती. त्यानं तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तिच्या काही टेस्ट केल्या आणि उद्या रिपोर्ट घ्यायला या असं सांगितलं. दुसऱ्या सकाळी सागरला डॉक्टरांकडून रिपोर्ट मिळाला आणि डॉक्टरांकडून जे काही सत्य त्याला कळालं त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हृदयाचे ठोके जोराचे धडधडायला लागले. इतका मोठा धोका, त्याला तर काय बोलावं तेच समजेना. जड पावलाने आणि निराशा तोंडावर घेऊन तो आपल्या घरी परतला. घरात गेल्याबरोबर अपूर्वा आणि त्याची आई छान गप्पा मारत होत्या. इतक्यातच सागर अपूर्वाच्या जवळ आला आणि तिला गालात मारत तिला म्हणाला, तुला काय फक्त मीच दिसलो होतो का फसवायला? का माझं जीवन बर्बाद केलंस? तेव्हा ती बोलू लागली, काय झालं सागर, असं काय बोलत आहेस? तेव्हा सागरने आपण काढून आणलेल्या रिपोर्ट तिच्या हातात ठेवले आणि बोलला, तूच सांगते की मी सांगू माझ्या आईला? रिपोर्ट वाचून तर अपूर्वाला सुद्धा धक्का बसला. हे कधी काढले? ती विचारू लागली. तेव्हा तो तिला सांगतो, काल रात्री मी तुला झोपेचं औषध दिलं आणि झोपेतच तुला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, कारण मला संशय होता. ज्या दिवशी मी तुला दिलेले बॉक्स मी कपाटात बघितलं आणि म्हणूनच मी आणि माझ्या मित्राने ठरवून तुला हॉस्पिटलला नेलं आणि इतकं मोठं सत्य माझ्यासमोर आलं. सागरच्या आईला काही कळत नव्हतं. त्या सागरला बोलतात, सागर काय झालं? तू अपूर्वावर का चिडत आहे आणि कसले रिपोर्ट? गुड न्यूज आहे का? तेव्हा सागर चिडतच आपल्या आईला बोलतो, आई, या मायलेकीनं आपल्याला फसवलं. अगं, गुड न्यूज द्यायला ही अगोदर स्त्री तर असायला हवी ना. एक ट्रान्सजेंडर आहे ही बाई. तिनं आपल्याला फसवून माझ्यासोबत लग्न केलं आहे. आपल्यासोबत धोका झाला आहे. तेव्हा सागरच्या आईलाही खूप मोठा धक्का बसतो. ती लगेचच अपूर्वाच्या गालात मारते. हे काय ऐकत आहे मी? तुम्ही आम्हाला धोका दिला, माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं. तेव्हा अपूर्वा म्हणते, माझं एकदा ऐकून घ्या. मी माझ्याबद्दल हे सगळं सत्य तुम्हाला सांगणारच होते, पण मला अजून वेळ हवा होता. मी सागरवर खूप प्रेम करते. मी आता या घराला माझं समजते आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर किती प्रेम करतात. माझी ही सत्यता ऐकून तुम्ही मला स्वीकाराल ही माझी आणि माझ्या आईची अपेक्षा आहे. म्हणून ही गोष्ट मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगितली नव्हती. तेव्हा सागर तिला म्हणतो, अपूर्वा, जर सांगितलं असतं अगोदर तरी एक वेळ मी तुला स्वीकारायचा विचार तरी केला असता, पण आता तर अजिबात नाही. आता तू आणि तुझी आई जेलमध्ये जा. त्यानं तिला ओढतच आपल्या रूममध्ये नेलं. ती रडत होती आणि त्याला म्हणत होती, मला एकदा बोलायचं आहे, माझं ऐकून तर घे म्हणत होती. पण त्यानं तिचे कपडे भरायला सुरुवात केली
आणि तिला रूममध्ये बंद करून तो बाहेर आला. ती रडत रडतच आपल्या आईला फोन करते आणि सांगते की आई, माझ्याबद्दलचं सत्य हे लोकांना समजलं. ते मला स्वीकारायला तयार नाही. उलट ते म्हणत आहे की आपल्या दोघांना ते जेलमध्ये पाठवतील. मला खूप भीती वाटत आहे. मी जर तुझ्याकडे आले तर ते दुसरे लोक मला तुझ्यापासून दुसरीकडे घेऊन जातील. मला आपलं असं आयुष्य जगायचं आहे. मी त्या लोकांकडे जाऊ शकत नाही. म्हणून अपूर्वा रडायला लागली. आता तिची आई बोलते, अपूर्वा, मी जे सांगते ते कर. बाकीचं मी हे सगळं सांभाळून घेईल. तुझ्या हातात जे काही रिपोर्ट आहे ते अगोदर लपवून ठेव, नाहीतर कुठेतरी फेकून दे. पोलिसांना ते मिळता कामा नये. आता अपूर्वाने आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे ते पेपर्स खाली खिडकीतून फेकून दिले आणि आपल्याला कोणीतरी मारलं असा स्वतःचा मेकअपही तिनं तयार केला आणि रडतच टेबलजवळ खाली बसली. बाहेर सागर आणि त्याची आई खूपच टेन्शनमध्ये होते. सागर आपल्या आईला रागवत होता. तुला घाईत लग्न करायचं होतं ना. कुठलाही तपास न करता तू माझं लग्न त्या मुलीसोबत ठरवलं. मीही तिची सुंदरता बघून तिच्यासोबत लग्न करायला लगेच तयार झालो. पण आपल्याला किती मोठा धोका मिळाला. मी आता कुणालाच सोडणार नाही. म्हणून तो चिडत होता. तितक्यात त्याची आई बोलली, सागर बेटा, मला नाही वाटत की तू पोलिसांकडे जावं, कारण आपली इज्जत जाईल. तू तिच्या आईला फोन कर आणि तिला घेऊन जायला सांग आणि लवकरच घटस्फोट घे. सागर इज्जतीचा विचार करून पोलिसांना फोन न करता त्याच्या सासूला फोन करत असतोच. तितक्यातच त्याची सासू पोलिसांना घेऊन तिथे पोहोचते आणि पोलिसांना सांगते की या मुलाने आणि या स्त्रीनं माझ्या मुलीला खूप जास्त त्रास दिला आहे. तिला रूममध्ये बंद करून ठेवलं आहे आणि म्हणूनच तुम्ही या दोघांना अटक करा. तेव्हा सागर काही बोलणारच तर पोलीस त्याला शांत करतात. सागर घाबरतच आपल्यासोबत जे काही झालं आहे ते सगळंही पोलिसांना सांगतो. पण पोलीस त्याचं न ऐकता लगेचच अपूर्वाकडे जातात. अपूर्वा तर अशी दिसत होती जसं तिला खरंच कोणी खूप त्रास दिला आहे. तिच्या चेहऱ्याला लागलेलं दिसत होतं. पोलीस लगेचच आता सागरला आणि त्याच्या आईला सुनेला त्रास देण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करतात. सागर खूपच सांगण्याचा प्रयत्न करत होता की साहेब, आम्हाला धोका दिला आहे. ही एक ट्रान्सजेंडर आहे. फसवून माझ्यासोबत त्या लोकांनी या मुलीचं लग्न लावलं आहे. पण पोलीस ऐकायला तयारच नव्हते. तितक्याच त्या स्त्रीनं एंट्री घेतली जी खूप दिवसांपासून एका मुलाच्या गणवेशात पहिला प्रियकर म्हणून अपूर्वाला भेटत होती. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तोही एक ट्रान्सजेंडरच होता, जे सगळे मिळून अपूर्वाला त्यांच्या त्या दुनियेत घेऊन जाणार होते. म्हणूनच तिच्या आईनं त्या सगळ्यांपासून तिला वाचवलं. घाईतच तिचं लग्न सागरसोबत लावून दिलं, जेणेकरून त्यांना वाटलं सागर आणि अपूर्वा एकमेकांवर प्रेम करतील. सागरला तिची सत्यता कळल्यानंतरही तो तिला सोडू शकणार नाही आणि पुढे जाऊन ते दोघं एक मूल दत्तक घेतील. पण तसं काहीच घडलं नाही, कारण हे सगळं फसवून केलं होतं. तितक्यातच सागरचा मित्र महेश तिथे येतो आणि खिडकीतून खाली फेकलेले रिपोर्ट तो पोलिसांना दाखवतो आणि म्हणतो, माझ्या मित्राला न्याय द्या. खरंच त्याची फसवणूक झाली आहे. हा आहे पुरावा. रिपोर्टवरून कळत होतं की अपूर्वा ही एक ट्रान्सजेंडर आहे. म्हणून पोलीस लगेचच अपूर्वाला म्हणाले, खरं तर चुकी तुमची नाही, पण आता जी काही चुकी तुम्ही केलेली आहे तो एक गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्यावर आणि तुमच्या सासूवर वाईट आरोप लावला, त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. याच आरोपात आम्ही तुम्हाला अटक करतो. अपूर्वा सारखं सागरला म्हणत होती की मला माफ कर, मला स्वीकार. पण सागर मात्र काहीही एक ऐकायला तयार नव्हता, कारण त्याच्यासोबत धोका झाला होता. आता अपूर्वा आणि तिची आई जेलमध्ये आहेत. सागरसुद्धा त्याच्या कामांमध्ये व्यस्त आहे. अजूनही
सागरचं लग्न झालं नाही आणि लग्नाचा विषय आलाच तर आजही त्याची आई अगोदर मुलीला डॉक्टरकडे घेऊन जायचं, चेकअप करायचं, तेव्हाच मुलाचं लग्न करेल असे बोलते. आणि अजूनही काही लोक असे आहेत की असा विचार मांडला की लग्नाला नकार देतात. पण सागराने त्याच्या आईला इतका मोठा धोका मिळाला होता म्हणून ते कोणताही निर्णय हा घाईत घेणार नव्हते. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य कधीच कुणाला फसवू नये. सत्य कधीही लपत नाही. एक ना एक दिवस सत्य हे जगासमोर येतच असतं. म्हणून खोटं बोलून आपलं नातं सुरू करण्यापेक्षा खरं बोलून आपलं नातं तुटलं तरी चालेल. कथेतील अपूर्वाने जर सागरला आपल्याबद्दल सत्य सांगितलं असतं तर कदाचित त्यानं तिला स्वीकारायचा विचार तरी केला असता. पण तिनं धोका देऊन त्याच्यासोबत लग्न केलं आणि आज त्यांचा संसार म्हणूनच तुटला. म्हणून खरं बोलून, तोंडावर बोलून लग्न करायचा विचार करा. तुम्ही जसे आहात तसे दुसऱ्याला आवडलं तर लग्न करा. बळजबरीनं कुणाच्याही गळ्यात पडू नका, नाहीतर त्रास तुम्हालाही होतो आणि समोरच्यालाही होतो. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला नक्कीच प्रतिक्रिया द्या की असंही कधी घडू शकते का, आणि घडलेच तर तुम्ही काय कराल. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.